अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम झालेला आहे आणि सर्वाधिक परिणाम जो झाला आहे तो प्लास्टिक उद्योगावर झाला आहे। याचमुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आणि कच्चा माल मिळत नसल्यामुळे प्लास्टिक निर्मिती जो उद्योग आहे तो जवळपास ठप्प झालेला आहे आणि प्लास्टिकच्या सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच पद्धतीने जे आहेत की या प्लास्टिकपासून जी बनणारी जी खेळणी आहेत या खेळण्यांच्या देखील किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व इराण यांच्यात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या परिणामामुळे आखाती देशांमध्ये तयार होणाऱ्या कच्च्या तेलाचा जो कच्च्या मालाचा जो पुरवठा आहे प्लास्टिक निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल जो मिळत नाही आहे त्यामुळे कुठेतरी प्लास्टिक जो निर्मिती आहे ते प्लास्टिक निर्मितीचा जो आहे तो खर्च वाढलेला आहे आणि त्यामुळे प्लास्टिकपासून बनणाऱ्या सर्वच गोष्टींच्या दरात वाढ झालेली आहे। तशीच वाढ जी आहे प्लास्टिकपासून बनणाऱ्या खेळण्यांमध्ये देखील झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी खेळणे विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार कुणाल दादा, कशा पद्धतीने नेमका युद्धाचा परिणाम आपल्या प्लास्टिकवर झालेला आहे आणि खेळण्यांमध्ये कशी वाढ झाली आहे? युद्धाचा परिणाम जसा सर्व क्षेत्रात झालेला आहे, परिणाम म्हणा किंवा दुष्परिणाम म्हणा, तसा आमच्या क्षेत्रातही त्याचा दुष्परिणाम दिसून येतो। जे खेळणे जे प्लास्टिकची जास्त करून जे खेळणे आहेत त्याच्या किमती जास्त वाढल्या आहेत। कच्चा माल मिळत नाही, कच्चा माल न मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक त्याचे भाव वाढत आहेत आणि वरून भाव वाढल्यामुळे खाली आमच्याकडे त्याचे भाव वाढत आहेत। कस्टमरला थोडासा भार सोसावा लागतोय, पण आणि भविष्यात त्याची परिस्थिती अजून जास्त बिकट होईल अशी साशंकता आहे। एकंदरीत प्लास्टिकच्या ज्या वस्तू तयार होतात त्या ठिकाणी कच्च्या मालाचा पुरवठा होत नाही, त्यामुळे तिकडे किमतीत वाढल्या आहे, त्यामुळे तिकडे पण या किमती वाढल्या आहेत का? साहजिक कच्चा माल मिळत नाही, कच्च्या मालाचा अभाव आहे, त्यामुळे कंपन्यांना वरूनच सगळ्या किमती वाढून येत आहेत, त्याच्यामुळे खाली ग्राहकांना त्याचा भार सोसावा लागतो। तरी कशा किमती वाढल्या आहेत नेमक्या खेळण्यांच्या आपण जर बघितलं तर? जवळपास 20 ते 30% भाववाढ खेळण्यांमध्ये झालेली, प्लास्टिकच्या खेळण्यांमध्ये 20 ते 30% भाववाढ झालेली। आणि बाकी ते पाळणे वगैरे लोखंडाचे जे वस्तू त्याच्यातही लोखंडाच्या, स्टीलच्या, बाकीच्या खेळण्यांमध्ये भाववाढ झालेली आहे, पाळण्यांमध्ये भाववाढ झालेली आहे। कशी भाववाढ झाली नेमकी? पाळणा सुरुवातीला कितीला मिळायचा, आता कितीला मिळतो? जो पाळणा पहिले 3032 रुपयाला मिळायचा तो आता 4042 रुपयापर्यंत मिळायला लागलेला। अच्छा, ग्राहकांवर काही परिणाम झाला का याचा? कारण भाव वाढलेत अचानक, ग्राहकांना उत्तर द्यावं लागत असेल, ग्राहकांचे प्रश्न असतील, कशा पद्धतीने मॅनेज करतोय आपण? लहान मुलांच्या वस्तू असल्यामुळे ग्राहकांचा तेवढासा काही खूप परिणाम झालेला जाणवत नाही, परंतु आणि पूर्ण मार्केटमध्ये सगळीकडेच भाव वाढल्यामुळे तसा काही खूप जास्त परिणाम जाणवत नाही, पण भविष्यात 1-2 महिन्यामध्ये याचा परिणाम जास्त दिसेल असं मला वाटतं। तर अशा पद्धतीने एकंदरीतच प्लास्टिकची जी खेळणी आहे त्याच्यावर देखील जो आहे युद्धाचा मोठा परिणाम झालेला आहे। कच्चा माल जो आहे या ठिकाणी कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, त्यामुळे प्लास्टिक निर्मिती उद्योग जो आहे जवळपास ठप्प झाला आहे। प्लास्टिक निर्मितीसाठी लागणारा खर्च वाढला आणि त्यामुळेच वरतून कंपन्यांकडून प्लास्टिकच्या सर्व वस्तूंचे जे आहेत ते दर वाढलेले आहेत। त्याचप्रमाणे जे आहे प्लास्टिकच्या खेळण्यांचे देखील या ठिकाणी दर वाढलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आता प्लास्टिक खेळणी जे आहेत, विक्रेते जे आहेत त्यांच्यावर देखील या युद्धाचा परिणाम पाहायला मिळतो आहे। पुढच्या काळामध्ये असंच जर युद्ध सुरू राहिलं किंवा युद्धविराम झाला नाही, युद्ध संपलं नाही, तर पुढच्या काळामध्ये आणखीनच परिस्थिती या ठिकाणी बिकट होणार असल्याची अंदाज, शक्यता आपल्याला या ठिकाणी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे आणि काही प्रमाणात त्याचा ग्राहकांवर देखील परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।